अकोला शेगाव मार्गावर आज एका खासगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने काही वेळातच संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली। सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बचावले असून दुचाकीस्वार जखमी झाला आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शेगाव मार्गावर आज सकाळी एका खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना घडली। स्वास्तिक ट्रॅव्हल्सची बस इंदोरहून अकोल्याकडे येत असताना हा अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार अचानक एका दुचाकीची बसला धडक झाली। धडकेनंतर दुचाकी बसच्या खाली अडकली आणि त्यानंतर बसच्या टायरला आग लागल्याचे सांगितले जात आहे। काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केले। धावत्या बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली। त्यानंतर प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून दुचाकीस्वार मात्र जखमी झाला आहे। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच बाळापूर नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली होती। या घटनेमुळे काही काळ अकोला शेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे।